श्रीनगर एअरपोर्ट आहे आणि रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि 12:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यरत आहेत। स्वतः एअरपोर्टच्या ठिकाणी उभे राहून महाराष्ट्रातले जे पर्यटक या श्रीनगर शहरामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये जे पर्यटक अडकलेले आहेत त्या सर्वांची इकडनं सुखरूपपणे पाठवणी जे ते करतायत। आपण इथे पाहू शकतो हे सर्व महाराष्ट्रातले पर्यटक आहेत जे आता मुंबईला निघालेले आहेत। रात्री 12:30 वाजता विशेष विमानाने त्यांची मुंबईला जाण्यासाठी व्यवस्था स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहेत। आपल्या सोबत आहे साहेब, तुम्ही सर्व पर्यटकांशी स्वतः वन टू वन बोललेले आहात, सर्वांचे ख्याली कुशाल देखील विचारले आहेत आणि त्यांची आता सुखरूपपणे मुंबईला पाठवणी तुम्ही केलेली आहे विशेष विमानाच्या माध्यमातून। काय सांगाल? मी काल आपले टीम पाठवली होती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आणि त्यांनी काल त्यांचे लोक पाठवले होते आणि त्यांची बऱ्याच लोकांशी भेट झाली आणि माझं देखील बोलणं करून दिलं त्यांनी आणि त्यामुळे मी अनेक ग्रुपशी बोललो। त्यामुळे लोकांमध्ये एक भीती होती, एक भीतीचं वातावरण होतं, एक पॅनिकनेस होतं सगळ्यांमध्ये एक थोडं आणि त्यावेळेस आपल्याला त्यांना मॉरल सपोर्ट देण्याची आवश्यकता होती। मी देखील अनेक लोकांशी बोललो पण मग मला वाटलं की आपण स्वतःच या ठिकाणी जाऊन यांना भेटून यांचं मुंबईकडे त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी जायचं ते नियोजन करावं आणि म्हणून मी स्वतः एक येताना 75 सीटर विमान देखील त्यांच्यासाठी सोबत घेऊन आलो आणि आता त्या विमानातून ते रवाना होत आहेत। याचा आनंद आहे मला। संकटात सापडलेल्या नागरिकांना तुम्ही नेहमीच मदत करता, रात्र असो अपरात्र असो प्रत्यक्ष धावून जाता। अच्छा अच्छा बाबा आमचे मामा आहे। अच्छा नमस्कार। 40 वर्ष हां नमस्कार आलेलो मी परत या। हो 40 वर्ष हे विनावेतन अच्छा त्यांच्या अंडर 2900 महारोगी। अच्छा अच्छा आज खूप मोठी सेवा आहे आणि ते आमचे राही तर आपण पाहतोय अनेक नागरिकांची सुटका केलेली आहे आणि स्वतः आनंदाने सर्व नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार देखील व्यक्त केलेले आहेत। तुम्ही अजूनही पर्यटकांचा आढावा घेतला, जे पर्यटक राहिले त्यांची उद्या तुम्ही व्यवस्था करणार? मी आता 3-4 ठिकाणी जाऊन आलो, तिथे देखील पर्यटक आहेत आणि त्यांची उद्याच्या विमानाने जाण्याची व्यवस्था होईल। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकमेकाला धीर दिला पाहिजे, एकमेकाला मदत केली पाहिजे। ही माणुसकीचा आपला धर्म आहे, आपली जबाबदारी आहे आणि त्यामुळे ते आपण करतो आहे। पण पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झालेला आहे, दहशतवादी हल्ला आहे, तिचं माणुसकी तोडवली गेलेली आहे। अक्षरशः नवदाम्पत्यांना देखील गोळी दाखवून मारलेला आहे। एक खूप मोठा एक सुरक्षेची भावना जी आहे ती आता पर्यटकांमध्ये तुम्ही आल्यानंतर दिसून येते। बिलकुल त्यांना जो आपला माणूस जेव्हा भेटतो तेव्हा त्यांना धीर पण येतो, मॉरल सपोर्ट पण मिळतो आणि त्यामुळे आता त्यांना माहीत आहे की आता आपण व्यवस्था आपली होईल, घरी जायची प्रत्येकाला ओढ असते आणि आता ते घरी जात आहेत आणि यामध्ये राज्य सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। मुख्यमंत्री स्वतः इथल्या प्रशासनाशी बोलतात आणि आपले मंत्री गिरीश महाजन पण आले। त्यामुळे नमस्कार नमस्कार नमस्कार। तर जेवढे आपले पर्यटक आलेत त्यांना सुखरूप परत त्यांच्या घरी पोचवणं, नमस्कार, घरी जाण्याची व्यवस्था करणं हे आपलं काम आहे। एक सर्व नागरिक व्यवस्था ती आपण करतोय। सर्व भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। बदला हा घेतलाच पाहिजे, एअर स्ट्राईक असो किंवा सर्जिकल स्ट्राईक अशीच काहीतरी कठोर कारवाई करण्याची मागणी करतात। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी परदेशातला दौरा रद्द केला आणि त्यांनी अतिशय इमर्जन्सी बैठक घेतली आणि आपले कर्मठ गृहमंत्री, कर्तव्यदक्ष गृहमंत्री अमित शाह साहेबांना देखील इकडे पाठवलं। त्यांनी देखील आढावा घेतला, जखमींची विचारपूस केली, त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली आणि त्यामुळे मला वाटतं की ईट का जवाब पत्थर से, करारा जवाब मिलेगा आणि जे काही जे निरपराध बेकसूर लोकांची जी शहादत झाली, बलिदान झालं आहे त्यांचं व्यर्थ जाणार नाही आणि हे मोदीजींचं सरकार आहे, पाकिस्तानला धडा शिकवेल, घुसके मारनेवाला सरकार आहे आणि जसं पूर्वी सर्जिकल स्ट्राईक झाला त्यापेक्षा मोठा स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाकिस्तानला धडा शिकवला जाईल असा विश्वास आम्हाला आहे।
धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. आपण बघितलं की स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व महाराष्ट्रामधल्या पर्यटकांशी बोलत आहेत आणि त्यांना सुखरूप मुंबईला पाठवण्यासाठी ते स्वतः तैनात असल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, श्रीनगर.